महिलांचा सन्मान म्हणजे समाजाची खरी ओळख आणि आज सन्मानासाठी बीड जिल्ह्यातून महिलांसाठी एक ठाम आवाज आता पुढे आला आहे. तो म्हणजे सालेहा जिलानी शेख यांचा. समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सालेहा जिलानी शेख यांनी महिलांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न प्रशासनासमोर ठामपणे मांडला. शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक शौचालयांचा अभाव यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व यंत्रणांना आदेश दिले. ज्या ठिकाणी शौचालय नाही तिथे तात्काळ बांधकाम सुरू करावं आणि जी ठिकाणी निकाम स्थितीत आहेत ती दुरुस्त करून कार्यान्वित करावी. याचबरोबर या कामाचा अहवाल ठरलेल्या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाबद्दल सालेहा जिलानी शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. तसेच समाजवादी पार्टीचे अबू आझमी, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, पक्षाचे पदाधिकारी आणि या लढ्याला पाठिंबा देणाऱ्या पत्रकार बांधवांचेही त्यांनी मनपूर्वक आभार मानले. अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, बातमीला शेअर करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची तुमची भेट झाली. या प्रश्नासंदर्भात तुम्ही त्यांना निवेदन दिले. तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचा प्रवास कसा वाटला, काय वाटलं तुम्हाला? मी बीडला गेले कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी. मी आणि माझे सहकारी आम्ही गेलो. आम्ही सरला निवेदन दिलं की सर, हे महिलांची खूप मोठी समस्या आहे आणि तुम्ही याच्यावर कारवाई करावी, दखल द्यावी. म्हणून आम्ही गेलो आणि सरांनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन केलं आणि 1 महिन्यात आम्हाला या कामाचा रिझल्ट आला. बेस्ट. आता शासन नक्कीच याच्यावरती कारवाई करेल. काम काही कालावधीत सुरू होईल. तर काय म्हणाल याच्या बाबतीत तुम्ही कलेक्टरांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल? कलेक्टर सर ने जो ये निर्णय लिए है इसके सभी जिला परिषद कार्यालयों को इन्होंने ये पत्र के द्वारा सूचित किया है कि इस काम पर दखल दी जाए. इसलिए मैं जिलाधिकारी सर का, कलेक्टर सर का बहुत बहुत तहे दिल से शुक्रगुजार हूँ और हमारी समाजवादी पार्टी की जानिब से हमारे सभी कार्यकर्ता, और ये मेरे अकेले का मसला ना होते हुए पूरे महिलाओं का है, तो इसलिए सभी महिलाओं की तरफ से मैं आप कलेक्टर सर का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ. जय हिंद. एकदम छान. जी आणि अबू आझमी जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सचिव ॲडव्होकेट शिवाजी कांबळे आणि जोशी सर खाली मला हे सुचले. कारण मी नेहमी बीड जिल्हा हे माझं माहेरघर आहे. मी नेहमी तिकडे येत जात असते. तर मी बघितलं की बस स्टँड असो किंवा शाळा असो आणि तिकडं महिलांच्या शौचालयासाठी खूप समस्या आहेत आणि महिलांसाठी शौचालय नाही. त्यामुळे मला हा प्रश्न सुचला.